नमस्कार. आज आपण करणार आहोत ओल्या काजूची आमटी. तर त्यासाठी इथं मी ओल्या काजू घेतलेले आहेत. तर इथं माझ्या भावानं मला पाठवून दिले होते कोकणातून. तर 2 किलो इथं हे ओल्या बिया आहेत काजूच्या. तर आज आपण करणार आहोत त्याची आमटी. यापासून आपण मसाले भात, डाळकांदा, उसळ, आमटी असे वेगवेगळे पदार्थ करू शकतो आणि हे पदार्थ बनल्यानंतर अप्रतिम आणि भन्नाट चवीचे बनतात. तर आपण करूया सुरुवात. आता आपल्याला या सगळ्या ज्या बिया आहेत त्या चिरून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि या वेळीलासुद्धा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण काळजी घेऊन आपल्याला या सगळ्या बिया चिरून घ्यायच्या आहेत. तर एक एक करून मी या बिया चिरून घेते. चिरताना मात्र काळजी घ्या की याच्यातला चीक अंगावर उडू नये म्हणून. तर इथं माझ्या सगळ्या या बिया चिरून तयार आहेत. आता आपल्याला याच्यातला गर काढायचा आहे. इथं मी सुरीच्या साहाय्यानं या बिया त्यातला गर काढून घेते आणि याच्यावर आणखी एक आवरण असतं, साल असतं, ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही नाही साल काढलात तरी चालतं. जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते आपोआप हे साल बाजूला होतं. तर अशा पद्धतीनं एक एक करून मी ह्या बिया मधला गर काढून घेते. साईडला मी गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळे गर ह्याच्यामध्ये टाकणार आहे. 2दा मी गरम पाण्यातनं या बिया काढून घेणार आहे, म्हणजे यातला पूर्ण जो चीक असतो तो निघून जातो. कोकणात मिळणारा प्रत्येक घटक तो आपल्याला जरासा पदार्थ बनवताना त्रासाचा होतो, पण जेव्हा एकदा तो जो पदार्थ बनतो तेव्हा तो अप्रतिम आणि भन्नाट चवीचा असतो. त्यामुळे केलेले कष्ट आपले सगळे आपण विसरून जातो. तर अशा पद्धतीनं मी हे सगळे गर काढून घेते. कोकणात हर एक पदार्थ जो मिळतो, आंबा, काजू, फणस, तोरणं, भेडसं, जांभळं, हे एकदम अप्रतिम चवीचे असतात. तर इथं माझे सगळा गर काढून तयार आहे. आता आपण मसाल्यासाठी इथं 1 वाटी ओलं खोबरं, लसूण, टोमॅटो, 2 मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. हे आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत. आता आपण करूया आमटीला सुरुवात. कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हळद हे घालून आपण जे वाटण केलं होतं मिक्सरला मसाल्याचं, ते ह्याच्यात 1-2 मिनटासाठी परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कढईनं थोडंसं तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही कांदासुद्धा घातलात तरी चालू शकतो. मी इथं कांद्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कांदा बारीक चिरून याच्यामध्ये छान परतू शकता आणि मग मसाला परत परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. याच्यामध्ये मी परत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये 1 वाटी ओल्या काजूच्या बिया घातलेल्या आहेत. थोडंसं पाणी घालून घेते. थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे आणि याला आपण 4 ते 5 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहोत. म्हणजेच आपल्या 4 ते 5 मिनटात या सगळ्या बिया शिजून तयार होतात. तर तुम्ही बघू शकता मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे. जास्तही पातळ मी आमटी करणार नाही आहे. आपल्याला भातासोबत, भाकरीसोबत खायची आहे. तुम्हाला याची उसळ करायची असेल तर हाच सगळा मसाला वापरून तुम्ही याची उसळ करू शकता. तर अशा पद्धतीनं मी एवढं पाणी घातलेलं आहे. याला मस्त 4 ते 5 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे एखादी बी जरी आपली शिजायची राहिली असेल तर या पाण्याबरोबर छान शिजून तयार होते. तर इथं मी आता शेवटी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली मस्तपैकी तयार आहे काजूची आमटी. तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा कोकणातला पदार्थ. तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीनं करून बघा. तुम्हालाही जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.